सर्वप्रथम जय गुरुदेव आणि तिवसा मतदारसंघातील सर्व सद्गुरू माऊली बांधवांना माझा मनापासून नमस्कार. तिवसा मतदारसंघातील एकमेव उमेदवार म्हणून माझं नाव गणेश नामदेवराव साबळे, राहणार सावूर. आ तळागाळातील एक जीवन जगणारा सामान्य माणूस, एक आपला सहारा, एक आपला आशीर्वाद म्हणून आपणाकडं विनंती म्हणून विनंती समजून करत आहे. कारण भगवंत हा सर्वावरती प्रेम करणारा असतो आणि माझी दृष्टी ज्यावेळेस विचाराधीन झाली, तर मला जवळ करणारा एकच मार्ग दिसला आणि तो म्हणजे सद्गुरू माऊलींचा. कारण सद्गुरू माऊली सर्वावरती दयाचे सागर प्रेम करणारे आहेत. दयासारखे प्रेम करणारे आहेत. आणि माझी आशा हे सार्थक ठरू शकेल, ते दिसणारं प्रेम म्हणजे सद्गुरू माऊलीतले माझे बांधव. कारण त्यांच्याजवळ तळागाळातील म्हणजेच जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तेथेची जाणावा देव तोची वळगावा. कारण खऱ्या मार्गाचा सत्यशोधक म्हणजे भगवंत असतो आणि मी स्वतःला सत्य आहे असं समजू शकत नाही. परंतु कुठंतरी अंतःकरण माझं गरिबांच्या अधिकाराबद्दल, ज्या आईवडिलांनी तळा पायी करून आपल्या मुलांचं शिक्षण केलं, तो अधिकार वंचित होत आहे. त्यांची आशा मुलांबद्दल आहे की एक दिवस कधीतरी आपला मुलगा काहीतरी बनला पाहिजे. परंतु आज शासनाधीन सर्व नोकऱ्या, सर्व्हिसा बंद झालेल्या आहेत आणि आपला मुलगा कितीही शिकला, तरी तो जंगलात जाण्याची तयारी ठेवत आहे. अशा या विद्यार्थी जीवनामध्ये तो भरकटत आहे आणि स्वतः दुःखी जीवन समजून जगत आहे. कारण त्याला अधिकार कोणी देत नाही आहे आणि आई-वडील पैसा लावून हतबल झाले. कारण आई-वडिलांच्या अपेक्षांचा, आशांचा कोणी विचार करत नाही. ते जातील तर कुठे जातील आई-वडील, गरिबांची मुलं. आई-वडिलांची अपेक्षा, आई-वडिलांची आशा, आकांक्षा मुलाबद्दल ज्या जुळलेल्या आहेत, की यांना शिकून काहीतरी बनलं पाहिजे, तो रस्ताच बंद झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या आणि अशा आई-वडिलांच्या आशा, अपेक्षा जर तुमची थोडीशी दृष्टी जर माझ्याकडे लागली, तुमचा हातभार, तुमचं सहकार्य जर मला मिळालं, तर मी तुमच्या या अधिकाराची लढाई लढू शकेल. कारण मी एक हातमजुरी करणारा, 2 पैसे कमावणारा सामान्य व्यक्ती आहे. परंतु ज्यावेळेस विचार केला, की नाही या भूतलावर असे काही विचार करणारे लोक आहेत, की ते भगवंतानं दिलेले काही विचार त्यांच्या मनामध्ये रुजतात आणि ते दारिद्र्य, गरिबी आणि दुःख, तकलीफ, त्रास अशासाठी सक्षम असतात. ते मला या ठिकाणी आढळले. ते म्हणजे सद्गुरू माऊलीतील सर्व माझे बांधव आहेत. कारण जीवन एक फार मौल्यवान आहे. जसं भगवंतावरती आपलं नातं असतं आणि आपल्या आशा, आकांक्षा भगवंताच्या चरणी असतात. त्याचप्रमाणे शासनाधीन जीवन हे आपल्या परिवाराचं राजनीतीमध्ये जुडलेलं आहे. तो आपण समजू शकून नाही राहिलो. माझे बांधव, थोडंसं समजून घ्या आणि चूक जर माझी झाली, तुम्ही पण समजून सांगा आणि तुमची चूक आणि माझी चूक काय आहे, याचा निर्णय करून आपण एक अत्यंत सुंदर अशी रचना करू शकतो. परंतु जेव्हा तुम्ही मला समजू शकाल, मला जवळ कराल आणि तुम्ही मला जवळ केले, त्यावेळेसच ह्या गोष्टी साध्य होऊ शकेल. आजची ही राजनीती आपण समजू शकूच नाही राहिलो. कारण आपल्याला तो वेळ नाही. कारण 2 पैसे कमावा, की आपल्या मुलाबाळांचं पालन-पोषण करावं याकडेच आपण व्यस्त आहोत रात्रंदिवस आणि त्याच्यातून जो वेळ भेटते, तो वेळ आपल्याला भगवंताकडे भेटते. भगवंताकडे याच्यासाठी वेळ देतो आपण, की काहीतरी आपलं साध्य झालं पाहिजे आणि भगवंत तो दृष्टी देते, की तुमचं जीवन माझ्याजवळच आहे, पण याच्या व्यतिरिक्त जीवन आहे. ते जीवन म्हणजे
राजकीय क्षेत्रातलं वर्तुळ आहे. त्यांचे डावपेच, त्यांनी दिलेलं संपूर्ण आपले अधिकार कशा रीतीनं मारल्या चाललेत, हे आपण समजून नाही घेऊन राहिलो आणि असा कोणताही आमदार, खासदार आपणापर्यंत त्याचं महत्त्व सांगत नाही आहे. कारण जीवनाची रचना फार सुंदर आहे. एक जीवन भगवंताकडे जुडलेलं आहे, तर परिवाराचं जीवन आपल्या एक शासकीय क्षेत्रामध्ये जुडलेलं आहे. जो आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो, त्याच्यावरती आपलं जीवनाची संपूर्ण जीवनशैली रेखाटल्या जाते. त्या आधारे आपलं जीवन चालू शकते. जसं भगवंताला आपला परिवाराचे सुखाचा आगर म्हणून आपण समजू शकतो, तसंच सुखाचा आगर म्हणून एक राजनीतीचा पैलू आहे. कारण राजकीय क्षेत्रामध्ये आपलं जीवन, आपलं नातं आहे. त्या गोष्टीला समजून, त्याचे अधिकार समजून जर आपल्याला गेले आणि खरी अधिकार देणारा, मी तर असं समजू शकत नाही, की मी सक्षम असू शकेल. परंतु तुमचा आशीर्वाद जर मिळाला आणि मला समजून जर गेलं, तर तिवसा मतदारसंघातील जेवढे काही बांधव आहेत सद्गुरू माऊलींचे, त्यांनी जर माझ्याबद्दल आशा ठेवली आणि एका तळागाळातील सामान्य माणसाला उचलून धरण्याची जर तयारी ठेवली, तर मी हे नेमकं सांगू नाही शकणार. परंतु मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तुमचा जर मला सहारा मिळाला, तर तुमच्या अधिकारासाठी जे काही अडी-अडचणी आहे पारिवारिक जीवनातल्या प्रत्येक जीवन जगत असताना ज्या अडी-अडचणी तयार होतात, अधिकार जे आपल्या त्या चिणून चालले, ते अधिकार देण्याची तयारी मी ठेवू शकेल. बांधवांनो, एक सद्गुरू माऊलीच अशी आहे, जर अन्याय होत असेल, तर त्याला न्याय द्यायसाठी तयार असते. कोणी लढत आला असेल, तर त्याला हसून पाडवण्याची तयारी आहे. ते सद्गुरू माऊली आहे आणि मला पण आशा आहे, की एक माझी व्यथा, माझं दुःख गरिबीतील मला अधिकार ही तुमच्यामुळं प्राप्त होऊ शकेल. जर माझी दया तुम्हाला जर आली आणि भगवंत कधी दया करू शकतो. मला आशा आहे, की तुम्ही जरूर सद्गुरू माऊली समजून माझ्यावर दया कराल आणि म्हणूनच मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. माझी तयारी नाही पैसे खर्च करण्याची. परंतु एक तळमळ लोकांचं दुःख, लोकांचे जीवनाच्याकडे ज्यावेळेस मी बघितलं, त्यावेळेस त्यांचं जीवन फार हतबल झालेलं आहे. त्यांची दुरावस्था झालेली आहे. आपली मुलं-बाळं भटकत आहेत. कारण त्यांना योग्य न्याय मिळत नाही आहे या शासनाधीनमध्ये. शासन त्यांच्यासोबत छेडखानी करत आहे. त्यांच्या स्कॉलरशिपा, त्यांच्या एज्युकेशन गव्हर्नमेंट पॉलिसीला संपूर्ण प्रायव्हेट खाजगीकरण करण्याच्या मागे लागलेलं आहे. ज्यांच्याजवळ पैसा नाही ते शिकतील कसे? त्यांचे आई-वडील कसे काय आपल्या मुलाला शिकू शकतील? हा विचार माझ्या डोक्यामध्ये आला आणि कुठेतरी काहीतरी सद्गुरू माऊलीनं विचार मांडण्यासाठी माझ्या डोक्यामध्ये प्रकाश टाकला आणि म्हणून हा व्हिडिओ सद्गुरू माऊलीच्या कृपेनेच तुम्हापर्यंत पोहोचवण्याची तयारी ठेवली. जर आपली कृपा झाली, तर तिवसा मतदारसंघामधून काही नसताना, पायात चप्पल नसताना तरी तयारी ठेवत आहे. एक उमेदवार म्हणून आपणासमोर उभा आहे. अपक्ष म्हणून स्वतंत्र. कारण तिकीट कोणी देऊ शकणार नाही माझ्यासारख्या गरिबाला, फाटक्या माणसाला. परंतु सद्गुरू माऊलीची जर इच्छा झाली, तर या फाटक्या माणसाला सुद्धा तुम्ही एक चांगलं स्वरूप देऊ शकता. म्हणून तुम्हा सर्व सद्गुरू माऊलींना माझी नम्र विनंती आहे, की या फाटक्या माणसासाठी एक सद्गुरू माऊलीच्या दरबारात बसलेला भीक मागत आहे आणि मला समजून जरूर अवश्य घ्याल अशी आशा ठेवतो आणि 2 शब्द माझे तुम्हापर्यंत पोहोचले आणि तुम्ही शांततेने ऐकून घेतले याबद्दल आपलं सर्व सद्गुरू माऊलींचं आभार मानते. जय हिंद, जय भारत.